Hello, my dear students and parents. Welcome to our Math Planet channel. मंथन प्रज्ञशोध सामान्य परीक्षा इयत्ता चौथी विषय गणित सराव प्रश्नपत्रिका संच यामध्ये आज आपण प्रश्नपत्रिका क्रमांक 1 विषय गणित म्हणजेच गणिताची प्रश्नपत्रिका 26व्या प्रश्नापासून सुरू होते आणि ती 75व्या प्रश्नापासून संपते. तर मागील व्हिडिओमध्ये आपण 26 ते 50 प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु काय टेक्निकल इश्यूमुळे आपण 26 ते 34 पर्यंतच प्रश्न त्यामध्ये सोडवलेले आहेत. तर या व्हिडिओमध्ये आपण प्रश्नपत्रिका क्रमांक 1 मधील 35 ते पुढचे प्रश्न आपण सॉल्व करण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर सुरुवात करूया आपण सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 1 प्रश्न क्रमांक 35 ते 50. मागील व्हिडिओमध्ये आपण 26 ते 34 पर्यंतचे प्रश्न सोडवलेले आहेत. आता आपण 35वा प्रश्न आपण पाहूया. ते 35वा प्रश्न लिहिलेला आहे. 53/37 वजा 54/37 बरोबर 24/37. आता काय करायचं आपल्याला, छेद जर सारखा असेल तर आपण जसाच्या तसा लिहितो, त्याच्यामुळे छेदाची बेरीज वजाबाकी आपण काही करत नाहीये. आता 53 मधून किती गेल्यानंतर 24 राहतात हे आपल्याला काढायचं आहे. त्यासाठी आपल्याला 53 आणि 24 ची वजाबाकी करायला लागेल. मग ते आपण बाजूला करून घेऊया. 53 वजा 24 बघा, 13तून 4 गेले, खाली राहिले 9, हातचा आला 1, 5तून 3 गेले 2, किती राहतात 29 म्हणजेच 29. मग 29 कुठे आहे? ऑप्शन नंबर 3 वरती आहे, म्हणून 35चं उत्तर ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. आता पुढचा प्रश्न पहा की इथं काही संख्या दिलेल्या आहेत. या संख्या जर चढत्या क्रमाने मांडल्या असता क्रमाने येणारी चौथी संख्या कोणती? आता इथं चढत्या क्रम म्हणजे असेंडिंग ऑर्डर, आणि असेंडिंग ऑर्डरने जर संख्या आपण मांडल्या तर सर्वात सुरुवातीला लहान संख्या असते, नंतर त्याच्यापेक्षा मोठी, त्याच्यापेक्षा मोठी, आणि शेवटी सर्वात मोठी असते. मग सर्वात मोठी संख्या कुठे येणार आहे? शेवटी येणार आहे. संख्या एकूण 4 आहेत. मग सर्वात मोठी संख्या शेवटी येणार आहे असेंडिंग ऑर्डरमध्ये. मग आपण काय करायचंय, असेंडिंग ऑर्डर किंवा चढता क्रम न मांडता सर्वात मोठी संख्या शोधायची आणि तेच त्याचं उत्तर असेल. मग सर्वात मोठी संख्या कोणती शोधूया आपण आता ऑप्शनमध्ये दिल्याप्रमाणे. हे पहा, इथे 67 आहे, इथे 68 आहे, इथे 67ने सुरुवात आहे आणि इथे 68ने सुरुवात आहे. म्हणजे ह्या दोन ऑप्शन तर गेले. आता हे 68ने जी सुरुवात आहे त्याच्यापैकी ही मोठी आहे का ही मोठी, इतकंच आपल्याला बघायचं आहे. पहा, इथे 68 आहे, इथे 68 आहे, इथं 5 म्हणजे 500ने सुरू होते, इथं 1 म्हणजे 100ने सुरू होते, म्हणजे ही संख्या मोठी आहे आणि हीच चौथ्या नंबरला येणार आहे. म्हणून 36चं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. पुढे बघा, 48,318 अधिक 21,789 त्याचं उत्तर आपल्याला काढायचं आहे. बघा इथं 37वा, 48,318 अधिक 21,789 यांची आपल्याला बेरीज करायची आहे आणि जे उत्तर येईल ते तिथं मांडायचं आहे. त्याचा ऑप्शन शोधायचा आहे आपल्याला. 98,17 हातचा आला 1, 8 आणि 2 10, हातचा आला 1, 7, 3, 10, 1, 11, हातचा आला 1, 8 आणि 2 10, हातचा आला 1, 4 आणि 2 6 आणि 1 7. उत्तर किती आले? 70,107. कुठे? ऑप्शन नंबर 3 मध्ये. म्हणून 37चं उत्तर ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. पुढे बघा 38 नंबरला. 38 नंबरला थोडंसं पेज आपण ॲडजस्ट करूया. 8 गुणिले 9 बघा, प्रश्न मी लिहितोय. 8 गुणिले 9 अधिक 12 वजा 12 गुणिले 7. ठीक आहे, हे आपल्याला सोडायचं आणि ही पदावली आहे. पदावलीमध्ये सुरुवातीला गुणाकार करतात, म्हणजे सुरुवातीला आपल्याला हा गुणाकार करायला लागणार आहे. ठीक आहे, मग सुरुवातीला आपण हा गुणाकार करून घेऊया. 8 9 72, बाकी आहे तसंच लिहून काढूया आपण. आता पदावलीचा नियम आहे, सुरुवातीला गुणाकार म्हणजे पुन्हा हा आपल्याला गुणाकार करायला लागेल. मग 72 अधिक 12 आपण लिहिले, वजा 12 7 84. ओके, आता सुरुवातीला बेरीज करायला लागेल.
72 आणि 12 झाले बघा, 2 आणि 2 4, 7 आणि 1 8 आणि वजा 84. 84 वजा 84 किती येणार आहे? 0, म्हणजे 0 येणार आहे. म्हणून त्याचं उत्तर 0 कुठे आहे? तर ते ऑप्शन नंबर 4 मध्ये आहे. चला पुढचा प्रश्न आहे बघा, 11.394 या अपूर्णांकाचा अंश खालीलपैकी कोणता? आता हे आपण इथं सोडूया. पहा इथे 11.394 या अपूर्णांकाचा अंश खालीलपैकी कोणता? आता हे आपण कसं सोडवतो हे पहा. आपण काय करतो, ह्या छेदानं ह्या पूर्ण संख्येला गुणतो आणि त्याच्यामध्ये आपण ही वरची संख्या मिळवतो. म्हणजे बघा 11 चौक 44 अधिक 3 किती येणार आहेत? 47/4. ह्याचा छेद काय, अंश काय येणार आहे? 47. पण तो कसा आला बघा, आपण काय केलं, 4 ने 11ला गुणलं, म्हणजे 4 गुणिले 11 अधिक 3 असं केल्यानंतर काय आलेला आहे? आपला अंश आलेला आहे. छेद जो आहे तोच राहतो. मग अशा पद्धतीने कुठे बघा 4 गुणिले 11 अधिक 3 म्हणजे ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे, म्हणून तेच त्याचं उत्तर आहे. पुढे बघा 40वा, प्रत्येक पिशवीमध्ये 750 ग्रॅम साखर याप्रमाणे 15 पिशव्यात एकूण किती साखर बांधता येईल? तर प्रत्येक पिशवीमध्ये म्हणजे एका पिशवीमध्ये 750 ग्रॅम साखर, तर 15 पिशव्यामध्ये एकूण किती साखर बांधता येईल? आता काय करायला लागेल, इथे अनेकाचं उत्तर काढताना आपल्याला काय करायला लागेल? गुणाकार करायला लागेल. म्हणून 750 गुणिले 15 आपल्याला करायचे, 15 0 0, 15 5 75, 5 आले 7, 15 7 105 आणि 7 झाले 112. आता हे 750 काय दिले होते आपल्याला? ग्रॅम दिले होते, म्हणजे उत्तर पण कशामध्ये येणार आहे? ग्रॅम मध्येच हे उत्तर येणार आहे. मग पाहूया अशा पद्धतीचं उत्तर कुठे? 11,250 ग्रॅम, तर ते ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे. म्हणून 40चं उत्तर ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. आता 41वा पहा, 54,032 वजा 43,021 ही फक्त वजाबाकी करायची आहे आणि ती वजाबाकी तुम्ही सहज करू शकाल. त्यामुळे 41चं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे आणि टाकत असताना आपलं नाव लिहायला विसरायचं नाहीये. चला 41वा प्रश्न तुमच्यासाठी. पुढे बघा 42वा, 2.25 हा अपूर्णांक कसा लिहाल? आता 2.25 म्हणजेच इंग्लिशमध्ये काय? 2 and a quarter. आता 2.25 ला कसं लिहिलं जातं बघा, 2.25 2 हा पूर्णांकात आहे आणि 2.25 हा शब्द असेल तर आपण 1/4 लिहितो, म्हणजे 2 and a quarter. ठीक आहे. 2.25 चा अर्थच असा होतो 2 अधिक पाव भाग, म्हणजेच क्वार्टर भाग, आणि क्वार्टर कितवा भाग असतो? 4था भाग असतो, म्हणून तो आपण 1/4 अशा पद्धतीने लिहितो. मग पहिला ऑप्शन तर बरोबर आहे. दुसरा ऑप्शन दिलेला आहे बघा इथे, अशा पद्धतीने दिलेला आहे. आपण पटकन हे चुकले असं म्हणायचं नाही. ह्याला जर आपण छोटं केलं, 2 पूर्ण आहे तर तसाच ठेवला बघा, बे एके बे, बे चोक 8, इथं पण 1/4 आलं की नाही, म्हणजे हा पण ऑप्शन बरोबर आहे. तिसरा ऑप्शन बघा, 2 इथं पूर्णांकात आहे, 3/12, 3 एके 3, 3 चोक 12, म्हणजे हे तर सुद्धा 1/4 आलेलं आहे. म्हणजे पहिला ऑप्शन पण बरोबर, दुसरा पण बरोबर, तिसरा पण बरोबर, म्हणजे सर्व पर्याय बरोबर. 42चं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. पुढे बघा, पुढचा प्रश्न अतिशय सोपा आहे. *4*0 या संख्येत स्टारच्या जागी म्हणजे हेते आणि हेते कोणता अंक लिहावा म्हणजे त्या संख्येस 2, 3 आणि 5 ने भाग जाईल? आता कोणत्याही संख्येला, तुम्हाला ह्या कसोट्या तर माहिती आहे, कसोट्यावर आधारित व्हिडिओ आहे, तो तुम्ही तिथे जाऊन पहा व्यवस्थित. 100% ह्याच्यावरती प्रश्न येतात. पहा 2ची कसोटी काय सांगते की अंकाच्या शेवटी 0
असेल किंवा 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतील तर 2ने भाग जातो. इथं 0 आहे त्याच्यामुळे 2ने भाग जाईल. 5ची कसोटी काय आहे? अंकाच्या शेवटी 0 किंवा 5 असेल तर त्याला पण 5ने भाग जातो, म्हणजे इथं 5ने पण भाग जाणार आहे. ठीक आहे. मग 2च्या आणि 5ची आहे त्या कंडिशनमध्ये 2ने आणि 5ने भाग जाणार आहे. म्हणजे राहिला काय प्रश्न? 3. आणि 3ची कसोटी काय आहे? अंकांची बेरीज करायची आणि ती जर 3च्या पाड्यात असेल म्हणजे 3च्या पटीत असेल तर त्या पूर्ण संख्येला 3ने भाग जातो. चला आपण एक एक अंक घेऊया. इथं 5. इथं 5 जर घेतलं तर इथं पण 5 घ्यायला लागेल. म्हणजे 5 आणि 5 10 आणि 4 14. 3च्या पाड्यापटीत 14 नाही आहेत. 1. इथं जर 1 घेतलं तर इथं पण 1 घ्यायला लागेल. 1 आणि 1 2. 2 आणि 4 6. शून्यामध्ये 6 मिळाल्या 6च येणार आहे. म्हणजे ह्या सगळ्यांची बेरीज किती येणार आहे? 6. जर आपण इथं 1 घेतला, इथं 1 घेतला तर संख्या काय तयार होणार आहे बघा? 1410 अशी संख्या तयार होणार आहे. आणि त्याला जर आपण बेरीज केली बघा 4, 5, 6 तर त्याची बेरीज किती येणार आहे? 6. म्हणजे 3च्या पटीमध्ये 6 आहे. म्हणजेच ह्या पूर्ण संख्येला 3ने भाग जाणार आहे. म्हणजे 2ने आणि 5ने तर ऑलरेडी जातच होता. म्हणून याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. त्याचं एक उत्तर आहे, परंतु ऑप्शन नंबर 2ला आहे म्हणून त्याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे. हे लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे बघा. खालील आकृतीत छायांकित भाग दर्शवणाऱ्या अपूर्णांकाची बेरीज किती? खूप सोपं आहे. फक्त आपल्याला कलरचे बॉक्स मोजायचे आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. जे कलरचे बॉक्स आहेत ते येतील अंशाला, म्हणजे अंशाला येईल 7. आणि एकूण किती बॉक्स आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. छेदाला येणार आहे 8. म्हणून ते त्याचं उत्तर आहे. अतिशय सोपं आहे. पुढे शेजारील आकृतीतील कोणती जीवा व्यास आहे? बघा इथं पेपर वर्क करायची काही गरज नाही. जी केंद्रबिंदूतून जाते ती जीवा व्यास असते. मग केंद्रबिंदूतून कोणती गेलेली आहे? सन. मग सन ऑप्शन नंबर 2ला आहे. अशा प्रकारचे प्रश्न आपला वेळ वाचवतात. ते पटकन सोडवायचे आणि पुढे जायचं. पुढे पहा. एका चौरसाची परिमिती 28 सेंटीमीटर आहे तर त्या चौरसाच्या बाजूंची लांबी किती? आता हा आपण चौरस काढूया. एक येथे एक चौरस आपण जर काढला, ओके, त्या चौरसाची परिमिती किती? 28 सेंटीमीटर आहे. आता परिमिती म्हणजे काय की ह्या सर्व बाजूंची बेरीज. ठीक आहे. आता या सर्व बाजूंची बेरीज 28 आहे. मग चौरसाच्या परिमितीचं सूत्र काय आहे? सूत्र नाही लिहिलं तरी आपल्याला सोडवता येईल, परंतु आपण सूत्र लिहूया. चौरसाची परिमिती बघा इथं एक मिनिट. चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू असं त्याचं सूत्र आहे. आता हे सूत्रात टाकून तुम्ही सोडवलं तरी येणार आहे. तुम्ही इथं जर 28 लिहिलं, इथं 4 गुणिले बाजू केलं, ठीक आहे, आणि हा 4 गुणिले आहे, इकडे येऊन काय होणार आहे? भागिले होणार आहे. म्हणजे 28 भागिले 4 बरोबर बाजू. म्हणजे 4 1 4, 4 7 28. म्हणजे उत्तर किती आलेलं आहे? 7. हे सेंटीमीटरमध्ये आहे, ते पण सेंटीमीटरमध्ये येणार आहे. मग 7 कुठे? ऑप्शन नंबर 4 मध्ये आहे. किंवा एखादा असा पण सोडवेल, चौरसाच्या चारही बाजू सारख्या असतात. मग हा जो 28 आहे हा चारही बाजूला तो वाटून द्यायचा आहे. म्हणजे 28ला डायरेक्ट 4ने जर भागितलं तर उत्तर किती येणार आहे? 4 7 28. असं तोंडी केलं तरी सुद्धा चालणार आहे. पुढे पहा 47वा प्रश्न. भारत व श्रीलंका संघातील क्रिकेटचा सामना मध्यान्हपूर्व 11:25 सुरू झाला व मध्यान्होत्तर 5:45 संपला तर क्रिकेटचा सामना किती वेळ चालला? अतिशय सोपा आहे बघा. सामना कधी सुरू झाला? 11:25. मध्यान्हपूर्व म्हणजे सकाळच्या सत्रात आणि मध्यान्होत्तर म्हणजे दुपारच्या सत्रात, दुपारनंतर. किती वाजता संपला तो? 5:45 तो संपला. आता फक्त आपल्याला हे मोजायचं आहे, परंतु हे मोजण्यासाठी आपण एक आयडिया करायची. हे जे 45 आहेत
इथे किती आहेत 25 आणि इथे किती आहेत 45. मग ह्या 45ला आपण काय करायचं 25 करून घ्यायचं. म्हणजे कसं बघा 45 मधून 25 आपण जर घालवले तर किती राहतात 20. ओके. मग काय करायचं म्हणजे थोडक्यात काय 25 अधिक 20 बरोबर 45 होतात. मग हे दोन्ही सेम होण्यासाठी आपण काय करूया हे 11 वाजून 25 मिनिटांनी सामना सुरू झालेला आहे आणि 5 वाजून 45 न लिहिता 5 वाजून 25 मिनिटांनी संपला असं बोलूया. आणि हे जे एक्स्ट्राचे 20 मिनिटं आहेत हे एक्स्ट्राचे 20 मिनिटं आपण इथं बाजूला लिहून ठेवूया. म्हणजे आपल्याला तास मोजताना आपल्याला सोपं जाणार आहे. आता 11 पासून 5:25 पर्यंत आपल्याला काय करायचं आहे मोजायचं आहे. बघा 11:25 आता 12:25 म्हणायची काय गरज नाही 11 पासून मोजायचं कारण हे आपण सेम करून घेतले आहे. 11 इथे 12 आणि हे 5 तास 12 पर्यंत 1 तास आणि हे पुढचे 5 तास टोटल किती झाले 6 तास. ओके. आणि बाजूला किती ठेवले आपण 20 मिनिटं. म्हणजे बाजूला ठेवलेले 20 मिनिटं आता फक्त याच्यामध्ये घ्यायचे आहेत. म्हणजे किती झाले 6 तास 20 मिनिटं. मग 6 तास 20 मिनिटं कुठे ऑप्शन नंबर 3 ला आहे. आता 48वा प्रश्न बघा. 55,000 मिली प्लस 15,000 मिली बरोबर किती. आता फक्त इथं बेरीज करायची आहे आणि ती बेरीज तुम्हाला 100%च येणार आहे. तरी पण बघूया आपण 55,000 प्लस 15,000 हे 3 शून्य 5 आणि 5 10 हातचा आला 1 5 6 7. ओके. उत्तर काय आलेलं आहे 70,000 मिली. हे मिलीमध्ये उत्तर दिलेलं आहे. आता 70,000 मिली कुठे आहे बघा इथं नाही आहे इथं पण नाही आहे इथं 70,000 पण लिटर आहे. इथं सगळं लिटरमध्ये उत्तर दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला मिली लिटरचं लिटर करताना काय करायला लागेल हे जे 70,000 आहेत हे मिली आहेत त्याचं लिटर करताना आपल्याला काय करायला लागेल हजाराने भागायला लागेल किंवा त्याचे 3 शून्य आपल्याला कमी करायला लागतील. म्हणजे बघा हे हजाराचे 3 शून्य आणि याचे 3 शून्य म्हणजे किती उत्तर आपल्या उत्तर आलं आपलं 70 लिटर उत्तर आलेलं आहे. मग 70 कुठे ऑप्शन नंबर 2 ला. पुढे पहा संतोषकडे 3,000 रुपये होते त्यातून त्याने 18,200 रुपयाचा LED टीव्ही व 6,500 रुपयांचे कपाट विकत घेतलेले आहे. तर त्याच्याजवळ किती रुपये शिल्लक राहतील. आता खूप सोपा आहे पाय. संतोषकडे किती रुपये होते 30,000 रुपये होते. त्यातून त्याने 18,200 रुपयाचा LED घेतला आणि 6,500 रुपयाचं कपाट विकत घेतलं. तर आपल्याला काय करायला लागेल ह्या 18,200 रुपये त्याने खर्च केलेले आहेत कशासाठी टीव्हीसाठी आणि 6,500 म्हणजे काय 6,500 रुपये त्याने कशासाठी खरेदी केलेले खर्च केलेले आहेत तर ते कपाटासाठी खरेदी केलेले आहेत. मग आपल्याला काय करायचं ह्या दोघांची बेरीज करायची म्हणजे एकूण किती खर्च झाला तो निघेल. किती येणार बघा बेरीज इथे 8 आणि 7 14 हातचा 24,700 रुपये त्यांनी खर्च केलेले आहेत. मग त्याच्याकडे होते किती 30,000 त्यातले 24,700 त्यांनी घालवले. तर मग आपल्याकडे त्याच्याकडे किती राहिले त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल 30,000 मधून 24,700 काय करायला लागतील वजा करायला लागतील. चला करूया आपण 30,000 वजा 24,700 0 0 10तून 7 गेले 3 हातचा आला 1 10तून 5 गेले 5 हातचा आला 1 0 म्हणजे 5,300 रुपये त्याच्याकडे राहणार आहेत. आणि 5,300 कुठे ऑप्शन नंबर 1 मध्ये. अतिशय सोपं होतं बघा. पुढचा 50वा प्रश्न आहे. एका चौरसाकृती जागेची परिमिती 96 मीटर आहे तर त्या जागेचे क्षेत्रफळ किती. आता सेम टू सेम प्रश्न वरती झालेलाच आहे परंतु तो सोडून दाखवतो मी तुम्हाला. हा चौरस आहे त्या चौरसाकृती जागेची परिमिती किती आहे 96 मीटर आहे.
परिमिती म्हणजे ह्या सर्व बाजूंची बेरीज आणि चौरसाच्या चारही बाजू सारख्या असतात. मग आपल्याला बाजू काढण्यासाठी काय करायला लागेल? आधी सांगितल्या पद्धतीने हे 96 चारही बाजूंना वाटून द्यायचे आहेत. म्हणजे 96ला 4ने भागून टाकायचं. 4 एके 4, इथं 4 दुनी 8, खाली राहिला 1, वरून घेतले 6, झाले 16. 4 चोक 16, म्हणजे प्रत्येक बाजू किती झालेली आहे? 24 मीटरची झालेली आहे. कारण इथं मीटर दिलेलं आहे. आता काय विचारलं त्यांनी? तर त्या जागेचे क्षेत्रफळ किती असेल? मग चौरसाचे क्षेत्रफळाचं सूत्र तुम्हाला माहिती आहे. काय? चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर, चला इथे लिहून काढूया आपण. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू गुणिले बाजू किंवा बाजूचा वर्ग. ठीक आहे. मग आपली बाजू किती आहे? 24. आपल्याला 24चा काय करायला लागेल? वर्ग करायला लागेल. मग 24चा वर्ग किती आहे? ठीक आहे. शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी ठेवू. बघा एकदम सोपं करून आणलेला आहे. 24चा वर्ग जो असेल तो तुम्ही इथं लिहायचा आणि त्याचा ऑप्शन जो काय असेल तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि तुमचं नाव लिहायचं आहे. 24चा वर्ग म्हणजे 24 गुणिले 24 तुम्ही करायचं आहे. वर्ग तुम्हाला तिसरीला, तुम्ही 4थीला आहात त्याच्यामुळे तुम्ही 30 पर्यंत वर्ग तुम्हाला 100% पाठच असतील. आता आपण काय करूया? 50 प्रश्नापर्यंतच हा व्हिडिओ थांबूया. म्हणजे व्हिडिओ छोटा पण होईल आणि तुम्हाला बघणं आणि समजून घेणं पटकन सहज शक्य होईल. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 51 ते 75 पर्यंत गणित सॉल्व करूया. आशा करतो की यातील सर्व कन्सेप्ट तुम्हाला छानपैकी कळाले असतील. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकणार आहात आणि सोबतच तुमचं नाव लिहिणार आहात. ओके, धन्यवाद.